सगळे तंटे कसे मिटवायचे ही पहिली अपेक्षा आहे. दलित शोषित पीडित व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कायदा क्षेत्रामध्ये समाजात. दुसरी अपेक्षा अशी की दलित शोषित पीडित व्यक्तींच्या मनात कायद्याविषयी जनजागृती व्हायला पाहिजे. त्या आमच्या अपेक्षा जे विचारलेलं आहे ना त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला 2 अपेक्षा विचारलं ते तुम्हाला जाऊन करायचंय. आम्ही ते करणार. आम्ही काय करायचं, आम्ही तुम्हाला शिकवणार ते कसं करायचं. तुम्ही ज्या अपेक्षा विचारल्या तुम्हाला तुम्ही सादर केले आहेत, पण कोण कोणाला विचारतो आहे, कोण कोणाला हे विचार करून यायला पाहिजे. जसं हे कसं आलंय की खूप निगेटिव्हिटी आहे आमच्यामध्ये, कारण की आम्हाला बोलताना दिसत नाही, आम्हाला कोणाचं सहकार्य मिळत नाही, आम्हाला खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे आमची विचार करण्याची जी एक वृत्ती झालेली आहे ती नकारात्मक झालेली आहे. बदल होऊच शकत नाही बाबा. यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रशिक्षणातून आमचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, काही चांगल्या केस स्टडी व्हावा, कुठे काम झालंय ते आम्हाला इतकं ज्ञान मिळावं की आम्ही करू शकू असं आमचा आत्मविश्वास वाढावा. तर ही एक झाली अपेक्षा आहे ट्रेनिंग. दुसरी अपेक्षा यांनी म्हटलं की कोर्टात जायच्या आधीच जर ते तंटे सुटावे अशी काहीतरी आम्हाला योजना माहिती द्यावी, कसं आम्ही करू शकतो. तर ह्या अपेक्षा काय होईल, आपण या ट्रेनिंगच्या माध्यमातून सत्राच्या माध्यमातून या तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. आता जनजागृती करावी ही कशी अपेक्षा. मला एक सांगा की दारू बंदीचा कायदा मगाशी यांनीच काढला की तुम्ही महिलांना जागृत करून जर प्रत्येक गावामध्ये महिलांना जागृत करून जर त्या दारू बंदीच्या संदर्भात त्या दारू दुकानावर मोर्चा काढला, सगळे चळवळ सुरू आहे, दारू बंदी होणारच. महिलांचा हेच अपेक्षित आहे याच्यामध्ये. 4 दिवसाच्या ट्रेनिंगच्या अपेक्षा नाही आहे. 4 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये महिलांनी दारूबंदी करावी ही मोठी